या हिंदुस्तान खूप मोठा होता. रामायणच्या काळात इंडोनेशियापर्यंत होता. बाली द्वीपावर आजही इंडोनेशियामध्ये रामायणचे नाट्यप्रयोग केले जातात. हनुमंताचा जगातला सर्वात मोठं मंदिर इंडोनेशियाच्या बाली द्वीपावर आहे. कंबोडिया कुंती भोजांची राजधानी होती. पांडवांच्या काळात पांडुराजांची पत्नी कुंती, तिच्याशी लग्न झालं होतं. तिचं माहेर कंबोडिया आहे आणि आजही जगातलं सर्वात मोठं देऊळ कंबोडियामध्ये आहे. श्रीलंका भारतात होता. एकेकाळी ऑस्ट्रेलिया म्हणजे रावणाचा अस्त्रालय, अस्त्रशस्त्र ठेवण्याचं ठिकाण ऑस्ट्रेलिया, तो भारतात होता. ऑस्ट्रेलिया आणि लंकेच्या मध्ये 2-3 हजार 2-4 हजार छोटी छोटी द्वीपकल्प होती. काळांतराने समुद्राची पाणी वाढली, ते डुबले गेले. अफगाणिस्तान भारताचा हिस्सा होता. इराण इराक ही भारताची हिस्से होते. कुठपर्यंत? राजा रणजित सिंगापर्यंत अफगाणिस्तान भारतात होता. इराणच्या हद्दीपर्यंत भारत होता. आजूबाजूची ब्रह्मदेश असेल, भूटान असेल, हे सर्वही भारतात होते. अफगाणिस्तान तरी भारतातच होता. नेपाळ भारतात होता. पाकिस्तान आणि बांगलादेश तरी आपण ओळखताय, हे भारतातच होते. आज जो भारत राहिलेले आहे, एक भाग, मोठा भाग जो राहिलेले आहे, तो आमच्या पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानामुळे हिंदुस्तान म्हणून शिल्लक आहे. म्हणजे भारताचा विस्तार एवढा मोठा होता.